पोलिसांनी रस्त्यावरून जाणारी अंत्ययात्रा थांबवली। यवतमाळमधील एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। या महिलेच्या पतीसह तिच्या नातेवाईकांनी परस्पर अंत्यविधी उरकण्याचा प्रयत्न केला, मात्र डायल 112वर तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी अंत्ययात्रा थांबवून पंचनामा केला। विवाहित महिलेची गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। दीपाली मिश्रा वय 28 वर्ष असे मृत महिलेचे नाव आहे, तर महेश जनार्दन मिश्रा वय 34 असे आरोपी पतीचे नाव आहे। याबाबत रत्नकला शंकर तिवारी यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्याला तक्रार दिली होती। घरगुती कारणावरून आरोपी पतीने वाद घातला। या वादातून पतीने पत्नी दीपालीचा गळा आवळून खून केला। त्यानंतर त्याने इतर नातेवाईकांच्या मदतीने परस्पर अंत्यविधी उरकण्याचा प्रयत्न केला। दीपालीची अंत्ययात्रा जामकर नगर येथून स्मशानभूमीत जाण्यासाठी निघाली। याचवेळी डायल 112वर या घटनेची तक्रार देण्यात आली। यानंतर अवधूतवाडी पोलीस जामकर नगरच्या दिशेने रवाना झाले। पोलिसांना बाजोरिया या नगरात अंत्ययात्रा दिसली। पोलिसांनी अंत्ययात्रा थांबवून ती घरी परत नेली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पंचनाम्यासाठी पाठवला। तसेच संशयित पतीला ताब्यात घेतले। त्याची कसून चौकशी करण्यात आली, मात्र तो म्हणाला की हृदयविकाराच्या झटक्याने पत्नीचा मृत्यू झाला आहे। रात्री उशिरा पोस्टमॉर्टमचा अहवाल आला। त्यानंतर दीपालीचा गळा आवळून खून झाल्याचे समोर आले। तसेच याबाबत तक्रारही दाखल झाली। त्यावरून पोलिसांनी पती महेश यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला। त्याला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास अवधूतवाडी पोलीस करत आहेत।